एक महत्त्वाची बातमी, मंत्रिमंडळ विस्तार संदर्भात महायुतीच्या नेत्यांची उद्या मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर आता राज्यात महायुतीच्या तीनही नेत्यांची वर्षा निवासानी बैठक होणार। सूत्रांची माहिती, महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार। महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत खाते वाटप आणि जिल्हा पालकमंत्री पदासंदर्भात देखील अंतिम चर्चा होणार। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरून जोडले। तर गिरीश, काय सविस्तर अपडेट? की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी त्यांची महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक होणार आहे आणि वरिष्ठ पातळीचे जे निर्णय आहेत ते सुद्धा दिल्लीमध्येच आज रात्री होतील अशी माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची उद्या वर्षा या निवासस्थानी बैठक होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर राज्यात महायुतीच्या तिन्ही नेत्यांची मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे। ही बैठक अत्यंत महत्त्वाची यासाठी मानली जाते कारण महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी कुणाची वर्णी लागणार यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जात आहे आणि महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत खाते वाटप त्यासोबतच जिल्हा पालकमंत्री पदासंदर्भातही अंतिम चर्चा होईल आणि शिक्कामोर्तब होईल आणि यानंतर सर्व नेते नागपूरसाठी रवाना होतील। नागपूर अधिवेशन आहे आणि अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे एक फार मोठं चॅलेंज महायुती सरकार पुढे आहे आणि हे चॅलेंज नेमकं कशा पद्धतीने पार पाडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच, धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।